बुलढाणा जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सॉफ्ट लोन मिळण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाला 8 फेब्रुवारी 2019 रोजी पाठवला होता। याबाबत शासनाने हमी घेतल्यानंतर बुलढाणा जिल्हा बँकेला राज्य सहकारी बँकेच्या 29 जून 2024 रोजीच्या मंजुरी पत्रानुसार 300 कोटी सॉफ्ट लोन मंजूर केले आहे। मुख्यमंत्री त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेमध्ये राज्य सहकारी बँकेने बुलढाणा जिल्हा केंद्रीय बँकेला सॉफ्ट लोन द्यावे अशा स्वरूपाचा ठराव रूपांतरित झाला होता। मंत्रिमंडळाच्या 11 मार्च 2024 रोजीच्या बैठकीतील निर्णयानुसार बुलढाणा जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती विचारात घेऊन बँकेच्या मागील प्रगतीचे अवलोकन करता बँकेला महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून 300 कोटी रुपयांचे सॉफ्ट लोन उपलब्ध होण्यासाठी शासनाने हमी घेतली आहे। शासन हमीवर राज्य बँकेकडून सॉफ्ट लोन मिळणारी बुलढाणा जिल्हा बँक ही राज्यातील पहिली बँक आहे। सदर मंजूर कर्जांपैकी बँकेने सुरुवातीला राज्य बँकेकडून 5 कोटी रुपयांची उचल केली असून या रकमेची योग्य प्रकारे नियोजन करून बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेने सुरक्षित कर्ज वाटप सुरू केले आहे। या विविध प्रकारच्या कर्ज वाटपामुळे बँकेस निरनिराळे उत्पन्नाचे स्रोत निर्माण होणार आहेत व बँकेच्या उत्पन्नात वाढ होऊन बँकेचा संचित तोटा कमी होण्यास मदत होणार आहे। MCN न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा, बुलढाणा। सर, आपल्या बँकेला 300 कोटींचं सॉफ्ट लोन मंजूर झालेलं आहे, काय नेमकी अधिक माहिती? जिल्हा बँकेला 2016 मध्ये मे 2016 मध्ये लायसन्स मिळालं होतं। त्यानंतर जिल्हा बँकेने वसुली केली, चांगली प्रगती केली, परंतु आमच्या ठेवी पाहिजे त्या प्रमाणात वाढत नव्हत्या आणि आम्हाला जास्त बिझनेस करून जे आमचा जो अक्युमुलेटेड लॉस आहे, संचित तोटा आहे, तो कमी करणं आवश्यक होतं। म्हणून आम्ही शासनाकडे एक प्रस्ताव दिला होता की आम्हाला शासनाने सॉफ्ट लोन द्यावं। सॉफ्टचा अर्थ आम्ही असा घेतला होता की त्याचं व्याज दर कमी असावं किंवा व्याज नसावं त्याच्यावर। तर शासनाने त्यावेळेस कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे ते लोन राज्य बँकेनं द्यावं आणि शासनाने त्याची गॅरंटी घ्यावी, अशा प्रकारचा प्रस्ताव नंतर तयार झाला। तो त्याच्यावर पुढे प्रक्रिया होऊन शासनाने त्याची हमी घेतली, थकमी घेतली आणि राज्य बँकेने आम्हाला 300 कोटीचा लोन मंजूर केलेला आहे। या लोनमुळे आमचा जो व्यवसाय आहे तो मोठ्या प्रमाणात वाढून आमचं जे मुख्य टार्गेट आहे की संचित तोटा कमी करणं, तो संचित तोटा कमी होईल। आमचा NPA बऱ्यापैकी कमी झालेला आहे, तो आटोक्यात आलेला आहे। या लोन मधून आम्हाला जे लोन मिळालेलं आहे, या लोन मधून आम्ही जे आम्हाला बंधन आहेत की आम्ही सुरक्षितच कर्ज वाटप करायचं, असुरक्षित कर्ज वाटप करायचं नाही। त्याच्याप्रमाणे आम्ही सरकारला प्रपोजल देताना जे सांगितलं होतं की सरकारी कर्मचाऱ्यांना, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना किंवा खाजगी शाळेतल्या कर्मचाऱ्यांना लोन द्यायचंय। ते आमचं एक पॉप्युलर प्रॉडक्ट आहे, त्याचा पिरियड जवळजवळ 12 वर्षाचा आहे आणि त्याच्यामुळे त्याला जास्त डिमांड असते। त्यानंतर आम्ही गोल्ड लोन देणार। वेगवेगळ्या ज्या शासकीय योजना आहेत, अण्णासाहेब पाटील महामंडळ किंवा CMEGP, PMEGP, या लाभार्थ्यांना लोन देणार। शेतकऱ्यांना आम्ही त्याच्यामधून मध्यम मुदती कर्ज जे आहे, पाईपलाईन, नवीन विहिरी खोदणं, हे देणार आहे। अशा प्रकारचे पुष्कळ आमचे प्रॉडक्ट आहेत आणि त्याप्रमाणे हा आमचा व्यवसाय याच्यामुळे वाढणार आहे। खातेदारांना काय आवाहन करायचं? जिल्हा बँक आता पूर्णपणे पूर्वपदावर आलेली आहे। पूर्वी लोकांना अशी शंका असायची की जिल्हा बँकेत पैसे ठेवल्यानंतर ते परत मिळतील की नाही, परंतु मी नक्की सांगू शकेल की लायसन्स मिळाल्यापासून आमच्याकडे एकही तक्रार नाही की कुठला तरी खातेदार आमच्याकडे आला आणि त्याचे पैसे परत मिळालेले नाहीत। आम्ही ताबडतोब पैसे दिलेले आहेत ज्याला। आता तर आमची नवीन खातेदारांसाठी असं आहे की तुम्ही आज पैसे ठेवले आणि तुम्हाला जर उद्या जरी लागत असले तरी तुम्ही येऊ शकता। माझे खातेदारांना असं आवाहन आहे, सर्व ठेवीदारांना आणि सर्व सहकारी संस्थांना, की आमच्याकडे तुमचे व्यवहार सुरू करा। जिल्हा बँक ही सहकाराची मातृसंस्था आहे, त्याच्यामुळे जिल्हा बँक बळकट होणं आवश्यक आहे। तर आमच्याकडे तुमचे व्यवहार सुरू करा। आमच्याकडे सोयी पुष्कळ आहेत, RTGS, NEFT किंवा जे काही आधुनिक तंत्रज्ञान आहे ते आमच्याकडे पूर्णपणे आहे। आमचं अत्यंत चांगलं डेटा सेंटर इथे उभं झालेलं आहे आणि पतसंस्थांसाठी आम्ही याच्या पुढे अनेक नवीन कार्यक्रम सुद्धा राबवणार आहे। तर या संस्थात्मक ठेवीदारांनी आणि वैयक्तिक ठेवीदारांनी, जिल्हा बँक ही त्यांची स्वतःची बँक त्यांना वाटतच होती, त्यामध्ये त्यांनी स्वतः आपल्या ठेवी ठेवाव्यात। तसंच माझं एक आवाहन असं आहे की लाडकी बहीण ही जी योजना सुरू आहे, तर या योजनेसाठी आमच्या बँकेमध्ये सध्या गर्दी कमी आहे किंवा आम्ही तत्पर सेवा देतो, यासाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी स्पेशल काउंटर सुद्धा उघडलेले आहेत। किंवा सकाळी बँक सुरू होण्यापूर्वी आमचे कर्मचारी गावात जातात, तिथले फॉर्म भरून घेतात
आणि एक खातं उघडण्याला आमच्या सिस्टीमवर साधारणतः 10 मिनिट लागतात. त्याच्यामुळे तो वेळ सुद्धा वाया जाऊ नये म्हणून आम्ही ते आमचे जे कर्मचारी आहेत ते खाते पुस्तकं तयार करतात आणि संध्याकाळी मग त्यांना पोहोचून देतात. आणि जे स्वतः बँकेत येऊ शकतात, ज्या भगिनी बँकेत येऊ शकतात त्यांनी बँकेत यावं आणि या योजनेअंतर्गत आमच्या बँकेत खाते उघडावे अशी माझी विनंती आहे.